नमस्कार मंडळी, आपण बघत आहात सुमन्स मॅजिक। आज मी तुम्हाला उपवासाच्या चकल्या दाखवणार आहे। साबुदाणा न भिजवता, बिलकुल एक पाण्याचा थेंबही न वापरता आज मी तुम्हाला या उपवासाच्या चकल्या बनवून दाखवणार आहे। तर त्या कशा करायच्या, तर त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप करू नका आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। एक लाईक आणि कमेंट मात्र नक्की करा, म्हणजेच मला नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळेल। तर चला, तर आता व्हिडिओला सुरुवात करू। तर सगळ्यात आधी इथे आपल्याला साबुदाणे लागणार आहे। तर एक वाटी मी साबुदाणा घेतला आहे, म्हणजे जवळपास अर्धा किलो इथे मी साबुदाणा घेतलेला आहे। तर याचं आपल्याला पीठ करून ठेवायचं आहे। तर आधी भाजून घ्यायचे आहे, 5 ते 6 मिनटं भाजून घ्यायचे आहे। साबुदाणा भाजलेला आहे, तर थंड केल्यानंतर आपल्याला मिक्सरच्या भांड्यात दळून घ्यायचं आहे। तर तुमचे जास्त प्रमाणात असेल ना, तर तुम्ही चक्कीलासुद्धा दळून आणू शकता। आणि त्यानंतर आपल्याला चाळणीने चाळून घ्यायचं आहे। जी पिठाची चाळणी असते ना, तर त्याने चाळून घ्यायचं आणि जो वरती परत जाड साबुदाणा राहील ना, तर तो पुन्हा एकदा मिक्सरला टाकून उरलेल्या साबुदाण्यांमध्ये टाकून द्यायचा आणि पुन्हा एकदा आपल्याला दळून घ्यायचं आहे। तर बघा, इतका शिल्लक राहिलेला आहे। आता आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊ आणि त्यामध्ये काही राहिलेले साबुदाणे पण आपण टाकून घेणार आहोत। तर सगळे साबुदाणे आणि आपण अशाच पद्धतीने दळून घेणार आहोत। तर बघा, इतपत फक्त एवढासा चमचाभरच आपला साबुदाणा त्यात शिल्लक राहिलेला आहे। आता साबुदाणा दळून झालेला आहे। इथे आपल्याला बटाटे लागणार आहे। तर इथे मी जवळपास 1 किलोच्या आसपास बटाटे घेतले आहे। तर मी इथे अंदाजानेच घेतले होते। अशा अंदाजाने सुद्धा तुम्ही करू शकता, याला काही प्रमाण नाही, फक्त पीठ जास्त करून ठेवायचं। बटाटे तुम्ही भरपूर घेऊ शकता। तर 1 किलोच्या आसपास मी बटाटे घेतले आहे। बटाटे उकडून घेताना थोडे जास्त उकडून घ्यायचे, कडक ठेवायचे नाही। आणि त्यानंतर आपल्याला हे किसून घ्यायचे आहे, स्मॅश करायचे नाही, किसूनच घ्यायचे, कारण त्यामध्ये गुठळ्या राहू शकतात स्मॅश केल्यानंतर। आणि त्यामध्ये आपल्याला इथे हिरवी मिरची टाकून घ्यायची आहे। तर इथे मी 9 ते 10 हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या। कमी तिखट आहे या एकदमच। तर जास्त तिखट असेल तर 5 ते 6च घ्या। आणि तुम्हाला हिरवी मिरची वापरायची नसेल तर तुम्ही इथे लाल तिखटही वापरू शकता। चवीनुसार यामध्ये आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर आपण जे पीठ चाळलेलं आहे ना, साबुदाण्याचं पीठ जे बनवलेलं आहे ना, ते टाकून घ्यायचं, पण एकदम टाकायचं नाही, थोडं थोडं करून टाकायचं आहे, कारण यामध्ये आपल्याला बिलकुल पाणी वापरायचं नाही आहे। तर फक्त आपल्याला ह्या बटाट्यांमध्येच हे पीठ भिजवायचं आहे, म्हणून थोडं थोडं करून टाकायचं। तर इथे पीठ तुम्हाला अशा प्रमाणात लागू शकतं का, कुणाचा साबुदाणा कसा वेगळा असू शकतो। एखाद्या साबुदाण्याला पाणी जास्त लागतं, एखाद्याला कमी लागतं। आणि बटाटेसुद्धा तुमचे कमी जास्त उकडलेले असतील ना, तर तिथे सुद्धा तुम्हाला पीठ कमी जास्त लागू शकतं। तर मला इथे 1 किलोच्या बटाट्यांसाठी अर्धा किलो साबुदाणा लागलेला आहे। तर त्यामध्ये तुम्हाला कमी जास्तही लागू शकतो। तर सगळं पीठ मी इथे टाकून घेतलेलं आहे, पूर्ण बनवलेलं। आता पीठ चांगलं मळून झालेलं आहे। इथे आपल्याला एक कुकरचं भांडं घ्यायचं आहे आणि एक असा कॉटनचा कपडा घ्यायचा, तो पूर्ण ओला करून घ्यायचा आहे, चांगला थपथपीत ओला करून घ्यायचा। आणि त्यानंतर जे भिजवलेलं पीठ आहे ना, ते त्यामध्ये टाकून घ्यायचं आणि कपड्याने चांगला गुंडाळून घ्यायचं आहे। पूर्ण पीठ आपल्याला झाकून घ्यायचं आहे। तर जेवढं डब्यात बसेल ना, तेवढंच पीठ आपल्याला इथे घ्यायचं आहे। तर जास्त असेल तर तुम्ही 2 डब्यांमध्ये लावू शकता। इथे कुकरमध्ये 1 तांब्याभर पाणी टाकलेले, 1 ते 1.5 तांब्या पाणी टाकलेलं आहे। आणि आपल्याला डबा ठेवून घ्यायचा, त्यावर झाकण घालून घ्यायचं आणि त्यानंतर कुकरचं झाकण लावून आपल्याला याच्या 9 ते 10 शिट्ट्या आपल्याला करून घ्यायच्या आहे, म्हणजे साबुदाणा चांगला आपला शिजला जाईल। कारण आपण हा कच्चाच साबुदाणा घेतलेला आहे ना। तर ही एकदम सोपी ट्रिक आहे आणि चकल्यासुद्धा अजिबात तुटत नाही, फुटत नाही आणि करायलाही खूप सोप्या होतात। तर आता आपला कुकर थंड झालेला आहे। तर मी 9 ते 10 शिट्ट्या इथे करून घेतल्या आणि कुकर थंड झाल्यानंतर पीठ काढून घेतलं। तर बघा, पीठ आपलं चांगलं वाफलेलं आहे, अजून थोडं गरम आहे, थोडंसं थंड होऊ द्या मग मळा। मी गरमच असताना इथे मळून घेतलेलं आहे। तर ह्या कपड्यामध्येच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे, हाताने असं दाबून दाबून मळून घ्यायचं। जर तुम्हाला गरम मळल्या जात नसेल तर तुम्ही थोडं थंड झाल्यानंतर सुद्धा हे पीठ मळू शकता, कारण हे थंड झाल्यानंतर सुद्धा तुम्ही याच्या चकल्या बनवू शकता। तर आता इथे एका परातीत काढून घेऊ। बघा, एकदम सॉफ्ट असं आपलं पीठ तयार झालेलं आहे। इथे आपल्याला एक साचा लागणार आहे। तर साच्याला आपल्याला चकलीची जाळी लावून घ्यायची आहे। आपल्या शेवचा साचा असतो ना, तो घ्यायचा आणि त्यामध्ये आपल्याला हे पीठ टाकून घ्यायचं आहे। तर एकदम सॉफ्ट असं पीठ झालेलं आहे तयार। जर तुम्ही लाल कलरच्या करत असाल ना, लाल तिखटच्या, तर त्या दिसायला अजूनच चांगल्या दिसतात। पण ह्या हिरव्या मिरचीच्या मला चांगल्या वाटल्या खायला, म्हणून मी ह्या पद्धतीने केल्या आहे। तुम्ही कुठल्याही पद्धतीने करू शकता। इथे मी ताटातच करणार आहे, तर तुम्ही प्लॅस्टिकच्या पेपरवर, कपड्यावर, साडीवर, कशावरही करू शकता।
मी ताटांमध्ये जिथे टाकलेले आहे, कारण ताटं मला वरती गच्चीवर ठेवायची होती आणि गच्चीवर जास्त धूळ येत असल्यामुळे ताटं मला झाकायला सोपी पडणार, म्हणून मी अशा पद्धतीने ताटातच करून घेतलेलं आहे. तर बघा आपला एक ताट तयार झालेलं आहे. तर जवळजवळ केले तर अजून एक चकली बसली असती, तर मी दुसरे ताटांमध्ये थोड्या जवळजवळ टाकलेले आहे. तर अशा पद्धतीने मी ह्या गच्चीवर आणलेले आहे. 6 ताट आपले एवढ्या पिठामध्ये तयार झालेले आहेत. तर मी चकल्या थोड्या मोठ्या मोठ्या केल्या आहे, तर तुम्ही छोट्या केल्या तर तुमच्या अजूनही जास्त होतील. तर त्यानंतर मी ओढणी घातलेली आहे, झाकण घातलेलं आहे त्यावर, आणि आपल्याला उन्हामध्ये पूर्ण दिवसभर वाळून घ्यायचे आहे. आता संध्याकाळ झालेली आहे, थोडासा लेटच झालं होतं मला टाकायला, म्हणून इतक्या जास्त वाळलेल्या नाही. तर बघा एक साईडने अजून थोड्याशा ओलसरच आहे, तर त्या अशा उलट्या करून घ्यायच्या आणि त्यानंतर त्यामध्ये दुसऱ्या ताटांमधल्या सुद्धा यामध्ये जवळजवळ करून टाकायच्या, म्हणजे ताटं आपले कमी होतील आणि हे रात्रभर परत आपण पंख्याखाली सुकवून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने आपल्याला ह्या चकल्या सुकवून घ्यायच्या आहे, दुसऱ्या दिवशी पुन्हा उन्हात ठेवायच्या आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला ह्या 2 ते 3 दिवस कडकडीत चांगल्या उन्हामध्ये ठेवून घ्यायच्या आहे, कारण ह्या साबुदाण्याच्या आणि बटाट्याच्या चकल्या आहे ना, तर याला वाळायला थोडासा वेळ लागतो आणि वर्षभर तुम्हाला टिकवायचं आहे तर चांगलं कडक ऊन देऊन घ्यायचं, म्हणजे चकल्यांना जाळं वगैरे लागणार नाही, खराब होणार नाही, वास येणार नाही. तर अशा प्रकारे आपल्या ह्या चकल्या आता इथे बनवून झालेल्या आहे. इथे मी तुम्हाला आता तळून दाखवणार आहे. तर दिसायलाही खूप सुंदर आहे, अशा फेकल्या तरी तुटणार नाही इतक्या मजबूत अशा चकल्या, पण खायला मात्र खूप खुसखुशीत झालेल्या आहे. तर आता बघा तळून बघितल्यानंतर तुम्ही बघू शकता साईज किती याची मोठी झालेली आहे. जेव्हा आपली साईज तुम्ही बघितली सुरुवातीला, तर आता अशा पद्धतीने आपण थोड्या थोड्या करून चकल्या मी तुम्हाला तळून दाखवणार आहे. तर इथे मी माझ्याकडे खायला कोणी नव्हतं, तर फक्त मी 2च चकल्या तळलेल्या आहे. तर 2 ते 3 चकल्या तळून घेतलेल्या आहे. तर तुम्ही बघू शकता, तर ह्या चकलीच्या साईजमध्ये आणि त्या चकलीच्या साईजमध्ये, कच्ची चकली आणि तळलेली चकली ह्या साईजमध्ये तुम्ही फरक बघू शकता. आणि तुम्ही बघू शकता अगदी जवळून आतून खूप खुसखुशीत, हाताने तोडल्यानंतर एकदम खुसखुशीत झालेलं आहे, लगेच तुटत आहे आणि हाताला तेलसुद्धा खूप कमी लागलेलं आहे. तर अशा प्रकारे ह्या चकल्या तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच माझ्या उन्हाळी नवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला फॉलो करा. खूप तुम्हाला हेल्दी, पौष्टिक आणि घरगुती साहित्यात बनवणाऱ्याच रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील. धन्यवाद. थँक्यू.